मागील जनरल बोर्ड आपली 12 फेब्रुवारीला झाली होती आणि टाउन हॉल इथे जेव्हा पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा पत्रकारांची नाराजी होती। ती नाराजी दूर करण्यासाठी आम्ही किती दिवसांपर्यंत वाट बघितली की पुढील जनरल बोर्डात त्यांना प्रवेश हा दिला जाईल। साधारण शुक्रवार संध्याकाळी मी पत्र दिलं होतं मुख्याधिकारी साहेबांना आणि त्यात मी साधा उल्लेख सुद्धा केला नाहीये नगराध्यक्षांच्या नावाचा किंवा त्यांच्या पदाचा, तरी सुद्धा ते अस्वस्थ का होत आहे ते मला कळत नाही। त्यांनी जे सांगितलंय की पत्रकारांना प्रवेश हा दिलाच जाणार आहे आणि तरी सुद्धा मी त्यांना पत्र दिलंय, तर मी त्यांच्या नावाचा उल्लेख न करता मुख्याधिकारी साहेबांना पत्र दिल्यानंतर रात्री पत्रकारांना उशिरा ते मेसेजेस मिळाले आणि त्यात ठिकाण आणि वेळ सुद्धा दिली गेली नव्हती। ते खरोखरच पत्रकारांचा अवमान झाल्यासारखंच आहे। मागे त्यांनी बाईट दिला होता त्यात त्यांनी सांगितलं की मी अजून नवीन आहे, मी जरी नवीन असेल मी अभ्यासपूर्ण बोलते, मी तयारीपूर्ण वागते। मागील 32 वर्षापासून शहाद्यात आल्यापासून विधानसभा असो जिल्हा परिषद असो एक साधारण कार्यकर्तीप्रमाणे मी काम करीत आली आहे। डिरेक्टली शहाद्यात येऊन आणि कुठल्याही पदासाठी मी उभी राहिली नाहीये, तर माझ्याकडे दांडगा अनुभव आहे कामाचा आणि जे पण कामकाज होतं त्याचं मी अवलोकन नेहमी करत आली आहे। एवढंच नाही तर आपल्या या परिसराचे भाग्यविधाते आदरणीय अण्णासाहेब यांची प्रेरणा माझ्या बरोबर आहे। माझ्या पाठीशी बापूसाहेब यांचे आशीर्वाद आहे। आपल्या परिसराचे आमदार राजेशजी पाडवी आणि आमचे युवा नेते मकरंदजी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन नेहमीच माझ्या बरोबर असतं। एवढंच नाही, आम्ही जरी नवीन असेल पण माझे भाऊ ज्ञानेश्वर भाऊ यांचा अनुभव नेहमीच माझ्या बरोबर असतो। म्हणून काहीही सांगून आणि नवीनच्या नावावर थोपू नका अशी माझी त्यांना विनंती आहे। आणि जर का त्यांना अनुभव आहे पण तो त्यांच्या वडिलांचा होता। मागची जे पंचवार्षिक होती तेव्हा तत्कालीन नगराध्यक्षांच्या ऐवजी त्यांनी मेडिएटरचं काम केलं होतं आणि तरी पण जर त्यांना माहिती नसेल की अजेंडा देताना आधी प्रोसिडिंग द्यायला पाहिजे आणि ते फक्त सह्याच करत असेल तर माझा नवीनपणा काढण्यात काहीच अर्थ नाही। आणि त्यांनी नातेसंबंध पण काढले, इथे नातेसंबंध काढण्याचा काहीही फायदा नाही, कारण मी आधी पण जनता चौकीत बोलली होती आणि त्याआधी इलेक्शन दरम्यान ज्या पण सभा झाल्या होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की ज्या पदासाठी आपण उभे आहात त्या पदाचा खूप मोठा मान आहे। ठीक आहे, निवडणूक संपल्या, ज्या दिवशी तुम्ही नगराध्यक्ष झालात त्या दिवशी तुम्ही जे कृत्य केलं होतं ते अतिशय अभद्र वर्तन होतं, ते वर्तन तुमच्या पदाला शोभत नाही आणि तुम्ही वरून माझा पोरकटपणा काढताय। पोरकटपणा नेमका कुठून होतोय ते तुम्ही बघायचंय। जनतेची दिशाभूल होते, आमची कामं तुम्ही अजेंड्यावर घेत नाहीये आणि तरी पण तुम्ही जनतेला सांगताय की सगळे सभापती आमचे, सगळ्या समित्या आमच्याकडे, तर आम्ही समितीच्या किंवा स्थायीच्या बैठकांवेळेस त्यांना बोलवलं का नाही? जर जनरल बोर्डला आजपर्यंत सगळ्या पत्रकारांना बोलवत असेल तर मग आम्ही स्थायी समितींना का बोलवणार? म्हणून मी त्यांना विनंती करते की जनतेची दिशाभूल करू नका। आम्ही बसायला तयार नाही आहोत, आम्ही काम करायला तयार नाही आहोत, अशा चुकीच्या गोष्टी बाहेर पसरवून आणि लोकांमध्ये काहीतरी वेगळंच वातावरण निर्माण करू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।